नमस्कार, माझे नाव प्रांजल जनार्दन नेवसे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल माळवाडी हडपसर पुणे 28 असे आहे. आज मी प्रभा बैकर यांनी लिहिलेला आपण सारे एक ह्या धड्याचे वाचन करणार आहे. शामराव म्हणतात, या रामराव, आज वारी कशी आली इकडे? नाशिक सोडून बरे जळगावला आलात. काम तरी काय काढलंय की सहज फेरी? रामराव म्हणतात, अरे अरे, एकदमात किती प्रश्न विचारता. सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना, काय करणार बाबा, पोटासाठी फिरावं लागतं. शामराव म्हणतात, असं चला चल मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करूया. रामराव म्हणतात, चला चला, कामाचं बघू नंतर, आधी पोटोबा मग इठोबा. कर्णिका म्हणते, काय ग जीवाताई, नेहमी तू बडबडत असतेस, नि आज गप्प गप्प का? काय सांगू बाई, मला या पोटोबा खव्याची मोठी चीड आलीये. अन ती ग का म्हणून काय विचारतेस? आता मग अशी रामराव शामरावाचं बोलणं ऐकलंस ना तू? त्यांना पोटासाठी वणवण हिंडावं लागतं. कोणत्याही माणसाला विचारा, सारी धडपड कशासाठी? पोटासाठी. आणि त्या पोटोबामुळे आपलीही फरफरट होते. शिवाय मान सन्मान तो सगळ्यात त्यालाच. परवा तर त्याचं माझं भांडणच झालं. कर्णिका म्हणते, कशावरून ग? जीवाताई म्हणते, अगं दरवेळी आपल्याला तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती माझ्यावर असते. एखाद्या वेळी मी आवडलेला पदार्थ जर जास्त खाल्ला तर मग चालू व्हायचं सुरू गुरगुरणं. कर्णिका म्हणते, खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा महाशय नुसतंच बसून खातात की काही नाही, कधी काम नाही की काही नाही. ही आलीच बघ नासिका. काय ग नासिके, तुला काय वाटतं? नासिका, कशाबद्दल ग? कर्णिके म्हणते, अगं ही बडबडी पोटोबाबद्दल तक्रार करतेय. तिचं म्हणणं आहे की पोटोबा खव्याची काहीच काम करत नाही, याची तक्रार तिची आहे. नासिका म्हणते, मग त्यात खोटं ते काय? माझंच बघ ना, रात्रंदिवस श्वास घेण्याचं माझं कार्य सतत चालू असतं. वास घेण्याचंही जादा काम मी करते, पण हे पोटोबा मात्र हस्तकराज येतात. ते म्हणतात काहीच काम करत नाहीत. पतकुमार आहे, ते काय म्हणतात, उलट सगळ्यांवर गुरगुरतच होतात. शिवाय जोडतो तो कशासाठी? पोटासाठी ना. मी सुद्धा हेच म्हणतोय. मी नेहमी बघायचं काम करतो, झालंच तर माणसांच्या सौंदर्यात भरही घालतो. तो मीच ना. मी नसतो तर? पुरे झालं तुझं लेक्चर. मी सुद्धा ऐकायचं काम करते आणि जीवन व्यवहारात मदत करते. म्हटलं माझ्याशिवाय तर? म्हटलं कर्णिके, तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे. श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकत नाही आणि माझ्यामुळेच तर माणसाच्या जीवनात अर्थ आहे. मी गोड बोलते, नाना तऱ्यांच्या पदार्थांची चव माझ्यामुळेच माणूस चाखू शकतो. आपण सारेजण अनेक कामं करतो, पण हे पोटोबा मात्र इथे बसून खातात नुसतं. आज मी ठरवले बाबा, आजपासून आपण सर्वांनी संप करायचा आणि मेंदूराजे साहेबांकडे तक्रार करायची. हो, आम्ही सगळेजण तयार आहोत संप करायला. आजपासून मी बघणार नाही, आजपासून मी वास घेणार नाही. श्वास घ्यायचं मात्र मला कार्य करावंच लागेल. मी ऐकणार नाही, मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घे. मी वास घेणार नाही, मी घास उचलणार नाही, मी स्वयंपाक घरापर्यंत जाणार नाही. म्हणजे या पोटोबाला चांगलीच अद्दल घडली. मेंदूराजा साहेबांचा जय जयकार असो, जय जयकार असो. बसा मंडळी, पोटोबा प्रधान तुमच्याबद्दल सर्वांची काही तक्रार आहे. पोटोबा या सर्व मंडळीची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही, नुसतं खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता. महाराज, बोलताना जरा बेअदबी होतीये, तसं माफ असाल. पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे. हो, अधूनमधून मी गुरगुरतो, पण यांच्यावर नव्हे, ती माझी सवय आहे. त्याशिवाय शरीराचं राज्य कसं काय सुरळीत चालेल? मी गप्प बसलो, पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागतो. जीवन रस मिळाला नाही. बघा त्यांचे चेहरे कसे सुकून गेले. नयन कुमार, पटलं ना तुम्हाला सर्वांना? शिवाय असं पहा, आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत. आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार? आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे. धन्यवाद.